साहेब इथे उपस्थित आहेत आणि ढोणे संकेत ढोणे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सपाटचे आदरणीय विलास भोईर साहेब आणि विनोदजी मडवी साहेब यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आणि अर्थातच सापाट चषक 2025 पर्व मागच्या 2 दिवसामध्ये आपण एन्जॉय केला. आजचा तिसरा दिवस आहे. कमलेश पाटील एका बाजूला, वडवली बी दुसऱ्या बाजूला सिद्धू भोईर. गावदेवी 12-13 नागाव या दोन संघांदरम्यानची लढत आहे. दोन एकाच कॅलिबरचे संघ आहेत, एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकाचे डावपेच माहीत आहेत आणि हा सामना तसाच असेल. विशालची पहिल्याच बॉलवरती विकेट आली. हलका शार्प आपल्याला आउट कटर पाहायला मिळाला रोहित कडून आणि तिकडे आउटसाइड एजने विकेट आली ती विशालची. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. इन ॲट नंबर 3 कल्पेश पाटील. पाटील ब्रदर्सची जोडी आहे. कमलेश ऑफ स्ट्राईक आहे, कल्पेश स्ट्रायकिंग एंडला, तर रोहित दुसऱ्या बाजूने पुढचा बॉल. पुन्हा टाकलाय आउट कटर. बोट फिरवतात पावप्ले मध्ये. आपण पाहतोय कटरचा चांगला वापर सुरुवातीलाच दोन्ही बॉलवरती. त्याच पद्धतीने रोहित पाटील करत असताना पहिल्या बॉलवरती जरूर विकेट आली विशालची. देन सेकंड बॉल डॉट बॉल आलाय कल्पेश अगेन्स्ट एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाइडला काऊ कॉर्नर. उडवलाय, टॉप यायचा चान्स असेल. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. रुद्रमाळीने टिपलाय झेल आणि आणखी एक विकेट. शून्यावरती दुसरा धक्का. चेंज गेम वडवली बीला. राहिलाय खर्च आहे तो चर्चा आहे. आदरणीय पिंटा शेठ पाटील, आदिक शेठ पाटील यांची संकल्पना खंबीर साथ आहे कुशल शिशा स्पोर्ट सापाटची. यंदाही पर्व चर्चेत राहिले कारण सेमीफायनली चारही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरला 12th मॅनला सायकल आहे. जे समालोचन करतात त्यांना सायकल आहे. अंपायरिंग करतात त्यांना सायकल आहे. आणि त्यासोबत स्कोरर, आमचे ऑपरेटर आणि डीजे यांना देखील एक एक कूलर आहे. त्यासोबत मालिकावीरसाठी ऑलरेडी आपल्याला बाईक तर पाहायलाच मिळत आहे आणि फक्त 9,000 रुपये प्रवेश फीमध्ये 1 लाखाचं पारितोषिक देखील आहे आणि मालिकावीरची ही HF डिलक्स 100 देखील देण्यात येते. आउट कटर इथेही होता. सॉफ्टने स्टीअर केलं बॉलला पॉईंटकडे. सिंगलने धावसंख्येचं खातं उघडत आहे. श्री गणेश होतोय. चेंज द गेम वडवली बीचा. वन फॉर टू. जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड आहे सध्या तरी. ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. खातं जस्ट उघडले आणि 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 बॉल आणि बाकी त्या षटकातील. पॉवर प्लेमध्ये रोहित पाटील आपण पाहत आहोत. पण आता स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी कमलेश आलाय. कॅप्टन आहेत कमलेश. गरज आहे आता तशी कारण टॉप ऑर्डरमधील ऋतिक नसताना विशालची खेळी फार इम्पॉर्टंट होती. त्याची विकेट आली. कल्पेशची आली आहे. पडलाय बॉल आत आलाय. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला रोहित पाटील कडून. नागावचा अष्टपैलू खेळाडू आहे. पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी रोहित कडून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आहे. बाउंड्री आलेली आहे आणि तो प्रयत्न जरूर इथे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतायत. ऑफ स्टंपचा बाहेर उडवलाय कमलेशने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 7 विकेट 2. चेंज गेम वडवली बी.
7 for 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅच नंबर 6 मध्ये आपण आहोत. पहिल्या फेरीतील 6वा सामना आजच्या तिसऱ्या दिवसातील सापाट चषक 2025 वडवलिपी आणि नागाव या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान. बॉलिंग मार्क वरती हर्षांक पाटील आणि एक अपकमिंग हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नागावचा. दुसऱ्या बाजूने संदेशला आज संधी मिळाली आहे. बऱ्याच वेळेला लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी तो येतो, कारण टॉप ऑर्डरमध्ये आज 2 विकेट लवकर पडल्या. रीतिक नाहीये आणि त्यामुळे संदेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो आता स्ट्रायकिंग एंडला. मिस टायमिंग. स्क्वेअर लेगचा फिल्डरला चान्स आहे. व्यवस्थित चेंडूचा खाली पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सफल. कॅच ड्रॉप झाली. संदेशला जीवनदान आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 कॅचेस आजच्या दिवसामध्ये बराच ड्रॉप झालेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये खास करून बजरंग शिरडोन आणि दिवा दोन्ही डावांमध्ये आणि संपूर्ण मॅचचा विचार केला तर जवळपास 8 ते 9 कॅचेस ड्रॉप झाल्या. देसाई अगेन्स्ट नारिवली, तिकडे नारिवलीने विजय मिळवला. कंबालपडा बीच अगेन्स्ट मोठागावने विजय मिळवला. फुल लेंथ आतलीकडे फाईन लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स होती, पण कमलेश ज्या वेगाने आला होता कदाचित क्लोज असा डिसिजन, पण डायरेक्ट हिट झालं नाही. 1 धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 10 धावा. 10 for 2 प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. चांगली सुरुवात हर्षाकने देखील केलेली आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची फुल लेंथ बॉल आतली कडा घेतली. देन फ्रेम मध्ये फिल्डर आहे. फाईन लेग पोहोचला होता. कमलेश ज्या वेगाने धावला होता. गुड रनिंग बिटवीन विकेट. कमलेश ज्या वेगाने धावतो, शुभम असेल आणि या बॅटिंग ऑर्डर मध्ये बरेचसे असे बॅटर्स आहेत. चोरट्या धावा घेण्यासाठी माहीर असलेला संघ आहे. लेगसमला बॉल होता, हलक्या हाताने खेळला. चुकी झाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डबलला आता चान्स घेतली. फाईन लेगचा फिल्डर उचलून थ्रो करेल तोपर्यंत 2 डोळ्यांची पापणी लवता न लवता डबलसाठी लगेच दोन्ही बॅटर्स प्रयत्न करतात. त्याचं प्रमुख कारण आहे की जेव्हा तुम्ही पहिली धाव धावत असता, क्रिकेटचं बेसिक्स हेच सांगतं, जेव्हा जरी तुम्हाला दुसरी मिळणार नसली तरी पहिली धावच्या वेगाने तुम्ही धावता तेव्हाच तुम्हाला डबलला चान्स भेटते. जे हुलकावणी तुम्ही देता फिल्डरला असं वाटतं की आता डबलचा प्रयत्न करतील, त्या प्रयत्नामध्ये बॉल पकडण्या अगोदर जे थ्रो करण्यासाठी जातात तेव्हा बॉल निसटल्यानंतर तुम्हाला ती डबलसाठी चान्स मिळते. हे बऱ्याच वेळेला जेव्हा कमलेश मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. मुद्दामून आवाज देखील दिला जातो की डबलला आपल्याला धावायचं आहे, पण कदाचित तेव्हा फक्त एकच धाव घेतली जाते. फुल लेंथ बॉल कवचला जरूर ड्राईव्ह केलं. फर्स्ट अटेमध्ये बॉल सापडला नाही फिल्डरला. 1 धाव त्यामध्ये आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट मॅच मध्ये गोळवली बीच अगेन्स्ट मोठी देसाईने विजय मिळवला. थँक्यू, आभार आपण व्यक्त करूयात. मान्यवरांची उपस्थिती. फुल टॉस होता, स्विंग केलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या वर संदेशचा षटकार. नाईन्टीन for 2 मंचावरती आमचे एवन जोडी, या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाटचे कॅप्टन आदिक पाटील आणि उद्योगपती पिंटा शेठ पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती बघितलं. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आहे. हे सगळेजण फार प्रचंड मेहनत करत आहेत पिंटा शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली. नाईन्टीन for 2 19 धावा धावफलकावरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अनेक बॉल बाकी आहे. पॉवर प्ले फुल टॉस आला आणि संदेशच्या बॅटमधून षटकारी आलाय. समोर होता, आत लागला बॉल, स्क्वेअरकडे चालला, पुन्हा डीपमधून फील्ड डबलला चान्स कदाचित. येस, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा. कमलेश जर असला तर कदाचित आता, पण फिल्डिंग चांगली झाली त्यानंतर थ्रो लगेच आला. क्विक थ्रो. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. 21 धावा. बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडवली बी.
वाडेकर माफ करा वडोलिबी आणि नागाव या दोन संघांदरम्यानची लढत आपण एन्जॉय करत आहोत. आजच्या तिसऱ्या दिवसातील 6वा सामना आहे हा. जो 12 पण आता मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला होता लास्ट सीझन, त्याला आठवतंय जेव्हा फायनल मारली होती वडोलिबीने आणि 12 मॅनच्या भूमिकेत तो असताना त्याला कूलर देखील देण्यात आली होती. 12व्या खेळाडूला कूलर, यंदा सायकल आहे 4 सेमीफायनलिस्ट टीमला. अनोखी संकल्पना जी लवकर आतापर्यंत मी जरी कोणत्याही स्पर्धेमध्ये बघितली नाही. इव्हन आपण उत्कृष्ट गोलंदाज असेल, फलंदाज असेल, फिल्डर असेल, मालिकावीर असेल यांच्यासाठी सायकल्स बघितलेल्या आहेत, पण सेमीफायनली 4ही संघांच्या 12 मॅनसाठी सायकल दिली जाते. थँक्स टू पिंट्या शेट पाटील, अधिक शेट पाटील, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड. या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि स्कोर सध्या आपण पाहतोय तो 23 वरती. बॉल बाहेर निघत होता आणि हुक केलाय फाईन लेगच्या वरतून कमलेश पाटीलने पाठवलाय. 6 धावा, षटकार. मिळाला 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमोझॉन 29 अटॅक केला आता. जर रोहितने पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. समोर टाकलाय कवचला, डबलला कदाचित चान्स असेल. डीप मधून सूरज मडवी फार वेगाने बॉलवरती आलाय. फर्स्ट अटेम्प्ट थ्रो येतोय. धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या साह्यानं स्कोर सध्या पुढे चाललेला आपण पाहत आहोत. 31. नागावचा जो एक्स्ट्रा प्लेअर आहे तो किटमध्ये नाही आणि मॅनेजमेंट टीमने आता जरूर आम्हाला सूचना दिली आहे की 2 रनची तुम्हाला पॅनल्टी असेल. रणनीतीमध्ये थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळतो. रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती चाललाय. थर्टी 31 धावा धावफलकावरती आहेत. वन्स अगेन रोहित पाटील कमलेश अगेन्स्ट P1 मध्ये देखील 5 बॉल डॉमिनेट करणार होते. शेवटचा षटकार होता. आताही स्लॉट मध्ये दिलाय आणि थेट बॉल या प्लॉटचा बाहेर. षटकार. ती रोहित पाटील कडून देन शेवटचा जो बॉल होता पॉवर प्लेचा तेव्हा कमलेशच्या बॅटमधून षटकारला आणि इथे या ओव्हरमध्ये याच रोहितच्या अगेन्स्ट पहिल्या 4 बॉलमध्ये 16 धावा कुठलेल्या आहेत त्या कमलेश पाटीलने. 8 बॉल 25 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आतापर्यंत वडोली साठी कॅप्टन कमलेश पाटील कडून पाहायला मिळते. अँकर रोल आतापर्यंत त्याने आपल्या समोर दाखवलाय. या धावसंख्येमध्ये धावा जमवत असताना 37 वरती नेऊन ठेवलंय. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. रोहितला कमबॅक करावा लागेल. कमलेश जर असाच खेळत राहिला तर 60च्या प्लस ते कधी पोहोचतील. महेश मायू प्रतिष्ठान वडोली बी. ओ खोला जरूर इथे मात्र अंपायरने सांगितलं इम्पॅक्ट भेटला नाही. लेग बाइट्स 1 धाव येते आणि सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 38. 38 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉगिटचा प्रयत्न होता. गुडघा टेकवला होता इकडे आणि जरूर लेग स्टंपचा बाहेर बॉल निघत होता. लेग बायची सिंगल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 38. शेवटचा बॉल. कमी गतीने रोहितने कमबॅक करून दाखवलं शेवटच्या 2 बॉलवरती. कदाचित इथे आता डबलला चान्स. चला अंपायर बॉल डेट झालाय. वेळ नाही आपल्याकडे. लेग बाइट्स.
3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपण पाहतोय त्या 38 39 39 धावा, 2 विकेटचं नुकसान. षटक संपन्न होत्या 3 आणि धावफलकावरती 39, 2 विकेट पडलेले आहेत. ड्रिंक्स कंप्लीट आणि सूरज मडवी आता समोरच्यांकडून येतात 4th ओव्हर मध्ये. पहिला बॉल समोर उडवला, डाऊन द ग्राउंड चालला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. पहिल्या बाउन्स वरती फिल्डर जरूर कव्हर करून थ्रो करतात. धावा 2 सहजरित्या. ट्रिपलला कदाचित चान्स घेतली आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि आता येते विकेट. 41 ला तिसरा धक्का OWBला.
आउटची विकेट पडलेली आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 41 आणि 41ला तिसरी विकेट. मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील नवीन बॅटर एंटर होत असताना आपण पाहतोय. षटक सध्या चौथं प्रगतीपथावर आहे. चला आता वेळ नको प्लीज, जास्त वेळ गेला आज. यानंतर देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. स्पीड अप प्लीज. पुढचा बॉल कमी गती मिडॉन कडे चाललाय सॉफ्ट हँडने. सिंगल फक्त इथे जरूर कमलेश आणि शुभम कडून. सिंगल सोबत स्कोर सध्या 42. चान्स घ्यायचे कदाचित शुभम पाटील या षटकामध्ये. उजव्या त्याच्या बॅटरने अटेम्प्ट केला ऑन साईडला, तर वाऱ्यासोबत काही इंचेस बॉल पुढे जाणार आहे आणि त्यामुळे कमलेशने याच रणनीतीने शुभमला स्ट्रायकिंग एंडला आणलेलं. इव्हन सूरज मडवी जो राईट हँडेड बॉलर आहे, सो या षटकामध्ये कदाचित चान्स शुभमने घ्यावे. कमलेशला वाटतंय नेक्स्ट ओव्हरमध्ये मी लास्ट ओव्हरमध्ये चान्स घेईन, ही सध्या त्यांची रणनीती आहे. पाहूयात सूरज मडवी कशा पद्धतीने या षटकामध्ये बॉलिंग करेल. इरादे स्पष्ट आहेत. शुभम आक्रमण करणार आहे. बॉल आणि बाकीत या षटकातील ते 4. फुल टॉस होता, टोला लागलाय बॉल, मिडनला चाललाय, डबलला कमलेशने चान्स घेतली आहे. शुभम स्ट्रायकिंग एंडला, थ्रो चुकीच्या एंडला केलाय. दोन धावा आणि 2 धावांच्या साह्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. नितीन दादा खेळी आणि त्याचबरोबर सचिन काळन खंदेश समर्थक आहेत. वडोली बीच जेव्हा जेव्हा खोलात बॉल आणि देत पडल्याबरोबर खाली देखील राहून आतमध्ये देखील आला. डॉट बॉल. धावसंख्या थांबले 44. बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. चान्स तर शुभमला दिले कमलेशले, मात्र इथे डॉट देखील आला मडवीकडून. ओहो, कमी गतीने टाकला. इट्स अ भीमर, नो बॉल, +6. लोवा फुल टॉस कमी गतीने टाकायचा होता, पेस ऑफ केला, बट तिकडे बॉल निसटलाय की काय. थेट तो फुल टॉस आला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. 7 धावा या बॉलवरती आलात. नेक्स्ट बॉल फ्री हिट ऍक्शन रिप्ले. 7 धावा या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 51. 51 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 4th ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, मात्र आता जो नो बॉल आलाय त्यावरती षटकार आलाय. फ्री हिटचा बॉल पुढचा आहे. चान्स पुन्हा शुभमला आहे. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. जे षटक कुठेतरी इकॉनॉमिकल होणार होतं तिकडे आता प्रोडक्टिव्ह बनण्याची तयारी. वेगान टाकला आउटसाइड एज, फ्री हिट आहे. चान्स आता असेल. डायरेक्ट हिट मिस झालंय. मागून येत आहे बॅकअप. सिद्धू कडून मिस्टेक झाली आहे. शुभमला जीवनदान मिळते आहे. डॉट बॉल. फ्री हिट वरती जरूर हँडलिंग द बॉल ट्वाइस, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड अँड रन आउट. 3 गोष्टींमध्ये जर बॅटर सापडला तर त्याची विकेट जाईल. फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हरला चांगला लॉफ्ट केलं बॉलला. काय घडलेलं, गेलाय बॉल अखेर चौकार. षटका समोर होत्या 4 धावा, 55 विकेट, 3 पडल्या. चेंज द गेम. वडोली बी
टॉस पडला, सीमारेषेच्या बाहेर गेला आणि देन जो शेवटचा बॉल एक्स्ट्रा मध्ये चांगला फटका शुभम कडून लॉफ्ट करत असताना इनफिल्डला फिल्डर होता त्याच्या वरतून काढलंय आणि आता चान्स घेणार आहे तो कमलेश पाटील, बिकॉज तो लेफ्टी आहे. वाऱ्याचा वेग या बाजूला आहे, पूर्वेकडून पश्चिमेला, आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रिव्हियस ओव्हरमध्ये जेव्हा समोरच्या एंडकडून बॉलिंग होत होती तेव्हा राईट हँडर शुभमने जरूर तो फायदा उचलला. आता लेफ्टी या बाजूने जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज आलेले आहेत लास्ट ओव्हरमध्ये निखिल, तेव्हा कमलेश पाटील प्रयत्न करतील. डीप स्क्वेअर लेगचा मिड विकेट आणि लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि त्यासोबत लॉंग ऑफ आणि आपण एक्स्ट्रा कोर रिजनला देखील एक फिल्डर पाहतोय. पहिला बॉल निखिल, अपील केली जाते आणि इथे गवसलाय पायची 55ला चौथा धक्का. 26 धावांचा खेळ राहिला कमलेश पाटीलचा या मॅच मध्ये. धक्का चौथा वडवली बीला. जबरदस्त पहिलाच बॉल समोर क्लीन प्लम. LBW लेग बिफोर विकेट आलेली आहे. 26 धावांचं योगदान कमलेशने जरूर दिलं. लास्ट ओव्हर विकास मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट काय सेट होणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला तगडी बॅटिंग ऑर्डर नागावची देखील आहे, पण या बॅटिंग ऑर्डर मध्ये आज कदाचित राकेश नाहीये, बंटी पण नाहीये. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केला गॅप मध्ये, कार्पेटने बॉल चाललाय, रोहितने अडवला. गुड फिल्डिंग, थ्रो येतोय. एकच धाव शुभमने थांबवलं विकासला. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 56. बॉल बाकी आहेत अजून या मिस टायमिंग. बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज येत आहेत त्या ठिकाणी. जजमेंट चांगलं होतं पण शेवटला हाताला बॉल लागलाय त्यांचा. कॅच ड्रॉप झाली आणि धावा मिळत असताना त्या दोन धावांनी धावसंख्या पुढे 58. 58 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. काय टार्गेट सेट होईल, प्रयत्न तर शुभमचा आहे. सुरेख षटकार त्याच्या बॅटमधून आला. खेचून मारला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग चांगली झाली. कदाचित आता डबल थ्रो खराब होता. मागून येते बॅकअप धावा 2. आता कदाचित ट्रिपलला प्रयत्न, पण पुन्हा गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने स्वतःला स्ट्रेच करत असताना थ्रो कव्हर केला. धावा 2 येतात. 2 धावसंख्या 60 वरती. 60 बॉल बाकी आहेत अजूनही 2. बाउंड्री तर अजूनही आली नाही ओव्हरमध्ये, ती कंते शुभम प्रयत्न करतोय. गोलंदाज निखिलचं कौतुक असेल. इन स्विंगर होता, टॉप एज आहे. पुन्हा चान्स असेल गोलंदाजाला. मिड ऑफला पोहोचलाय. ओ वेल जस्ट कॅच, जबरदस्त कॅच निखिल कडून. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज होतोय 5वा बाद शुभम पाटील. किरीस का सुनने का गाना. फाइव 60ला 5 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. नेक्स्ट मॅच दहिसर आणि दिवाळचे कॅप्टन. टॉस साठी शेवटचा कॉल, शेवटचा एक बॉल बाकी आहे. देन लगेचच आपण टॉस करणार आहोत. खेचून मारला डीप स्क्वेअर लेगला फ्लॅट बॉल. पहिला बाउन्स सीमा पार. चौकार जयचा. महेश माळी प्रतिष्ठान चेंज एके वडवली बी साठी लागलेल्या त्या 64 आणि 65 चा चेस असेल पहिल्या विजयासाठी. गावदेवी 12-13 नागाव या संघासमोर. टार्गेट चेस करायचे 65. टॉस आपण करूयात. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल दिवा
आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो दहीसर. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. ऐकूयात आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी रोशनजी संते सर. चला टॉस साठी या लवकर. मंचावरती आपले आदरणीय विशाल मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पिंटाशेठ पाटील यांचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपयांचं देखील डोनेशन आहे. दिवा टीम मॅनेजमेंट टीमने तो बॉल मागितलेला प्लीज. काल आमचे जवळपास 5 बॉक्स गेलेले आहेत. टॉस करण्यात येतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच दहीसर विरुद्ध दिवा आणि टॉस लागलाय तो दहीसरच्या बाजूने. आदित्य काय फिल्डिंग करत आहे? पेंडिंग ठेवला त्याने. थँक्यू सो मच विशाल दादा मडवी, ज्यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयांचं डोनेशन आलेले या स्पर्धेसाठी. पिंटाशेठ पाटील आणि अधिक शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. असा मित्र परिवार असायला हवा पिंटाशेठ, तेव्हाच मित्र आपला प्रगती करतो. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. पण त्या बाजूला जर आपण बघितलं तर दिवा संघ मात्र बोरच ना, काय बोरीची झाड आहेत ना ती. समोर उडवलाय, मिड ऑफच्या वरतून चाललाय बॉल. चांगला फटका, फुल फेस ऑफ द बॅट, स्ट्रेट हिट, चौकार. दिवा आता गाव नाही, दिवा शहर बनलेलं आहे, त्यामुळे असा रानमेवा त्यांना भेटत नसेल तर आता जरूर ते मजा करतायत तिकडे. दुसरा सामना जिंकला होता त्यांनी, दहीसरने पहिला सामना जिंकला होता आणि मॉर्निंग सेशन पासून आता त्यांची उपस्थिती आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन. लाईन खराब होती आणि इथे येस अंपायरचा सिग्नल देखील आलाय, तसाच वाईट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात, बॉल पडल्याबरोबर किती बाहेर निघालाय. विथ अँगल लेफ्टी आहे, फार बाहेर आणि बॉल टाकला आणि तिथून जास्त बाहेर. 7 धावा धाव फलकावरती. बॉल आणि बाकी त्या षटकातील 3. कमलेश लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर आहे. समोर पुन्हा एकदा त्या बॉल मिड ऑफला. शुभमने मिस्टेक केली आहे की त्याचा वाक्या बाहेर होता बॉल. 4 धावा तर मिळतात. पुन्हा समोर फोर्सने फटका स्ट्रेट बॅटने पाहायला मिळाला. शुभम थोडासा दूर राहिला, त्यामध्ये त्याची काही मिस्टेक नाही कारण बॉलच त्याच्यापासून लांब होता. चांगला फटका आला. पुन्हा डाऊन दी ग्राउंड, दोन्ही चौकार, 2 चौकारांच्या साह्याने धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. हेच समीकरण होतं जेव्हा कमलेशने रोहित पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता. तर 2 षटकार थर्ड ओव्हरमध्ये त्याच रोहितच्या अगेन्स्ट कमलेश पाटील कडून आले होते. हे दोघंही अष्टपैलू आहेत, आपापल्या संघांचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आणि त्यांच्यामधलं हे तुंबळ युद्ध
दोन्ही डावांमध्ये आपण पाहतोय. कव्हर्सला वा, कव्हर ड्राईव्हचा जबरदस्त देखणा नजराणा दाखवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा रोहित पाटीलचा तिसरा चौकार. लागोपाठ 3 चौकार कमलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. माफ करा, रोहितच्या बॅटमधून कमलेशच्या अगेन्स्ट आलेले. हा डाव सध्या तरी नागावचा आहे आणि या डावामध्ये 67 चेस करत असताना स्टार्ट भेटलाय. गावदेवी 12-13 नागावला. बॉल आणि बाकी शेवटचा एक वन्स अगेन कमलेश आहे. आता काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलंय. बऱ्याच वेळेला फॉलिंग स्विम हे फटके देखील रोहितच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत. त्यामुळे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर सेट करण्यात आला होता. पण जे फटके डाऊन दी ग्राउंड आले, कव्हर्सला आलाय. त्यामुळे आता लॉंग ऑफला मागे केलंय, स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलंय. मिड ऑन आत आहे. फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट्स. शॉर्ट कव्हर लेग फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. लॉंग ऑफ बाहेर कमलेश. येस, तोच फिल्डर आत आणलाय आणि बॉलला आता पाठवलंय लॉंग लेग रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार, सलगचा चौथा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12-13 गावदेवी नागाव. 19 for none, 19 धावा. थर्ड अंपायर चला मडवी. या जे काही कल्याण नोबेल असोसिएशन अंतर्गत जी लिस्ट आलेली बॉलर्सची, तेव्हा जे गोलंदाजी करतील थर्ड अंपायरला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात झाली आहे. रोहित पाटीलने आक्रमण केले. 67चा चेस आहे. सेकंड ओव्हर हर्षांग स्ट्रायकिंग एंडला आणि सेकंड ओव्हर मध्ये आलाय तो शुभम पाटील. उडवलाय वाईड इश लॉंग ऑनला बॉल. वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत थेट पोहोचला आता सीमारेषेच्या बाहेर. फटका पाहायला मिळाला हर्षांकचा बॅट मधून. स्लॉट मध्ये जसा दिला बॉल तो या प्लॉटच्याच बाहेर पाठवला हर्षांकने. आक्रमण झालं या बॉलिंग युनिट वरती आणि सध्या तरी आपण पाहतोय या षटकाराच्या सोबतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 25. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या 67च्या चेस मध्ये. बॉल उरले अजूनही 23 आणि 23 बॉल मध्ये 42.
42 धावांची अजूनही गरज आहे 23 बॉलमध्ये. पाप मॅच अगोदर 67 ची होती 30 बॉलमध्ये. Once again, wide is long on, copy paste मागच्या बॉलला. इथे तसाच फटका, सेम रिझल्ट, सेम झोनला टार्गेट केला हर्षांगचा दुसरा षटकार. षटकारासोबत धावसंख्या आपण पाहतोय 31. अर्धा पल्ला 8 बॉल मध्ये जवळपास आता पार केलेला. 36 अजूनही बनवायचा. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. नावात वडवली बीचचा चेंज द गेम हा स्लोगन त्यांचा आहे, पण गेमला चेंज करावी लागेल. बॉलिंग तशी करावी लागणार आहे. फुल लेंथ बॉल आतली कडा घेऊन बॅकफुट स्क्वेअर रिजन मध्ये आलाय. एक धाव येते. सिंगल सोबत धावसंख्या 32 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले 21 आणि 21 बॉल मध्ये धावा पाहिजे 35. 35 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त ही मॅच आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर तेव्हा बॅटिंग वडवली बी ने केली होती. 2 विकेट विशाल कल्पेश दोघे शून्यावरती बाद होते. कमलेश पाटीलने आक्रमण केलं होतं. शुभम विकास आणि अर्थातच संदेशशाही बॅटमधून आपल्याला काही धावा पाहायला मिळाल्या होत्या. आणि एकंदरीत त्यांनी नावा बनवलेल्या 64+2 पॅनल्टी 67 चा चेस. निल्सन मडवी यांचे आगमन झाले आणि पिंट्या शेठ पाटील आम्हाला नुकतीच माहिती देतात की इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये जरूर आपल्याला तशी प्रॅक्टिस सुरू आहे निल्सन मडवी यांची दिसू शकतात. आणि येस नो डाऊट पिंट्या शेठ पाटील यांनी त्यासाठीच तर एवढे वर्ष झाले या सापाट संघाला पॅक केलं. स्वतःच्या खिशातून पैसे किती गेले असले तरी आतापर्यंत बघितलं नाही. आणि दरवर्षी याही वर्षी मला असं वाटतं की 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पूर्ण शेड्यूल 9 तारखेपर्यंत दररोज 9 दिवसामध्ये 12 ठिकाणी खेळणार आहे सापाट संघ. नो डाऊट पिंट्या शेठ पाटील यांचा आदर तर सर्वच खेळाडू करत आलेले आहेत, कारण प्रत्येकाला चान्स पिंट्या शेठ पाटील यांच्याद्वारे कुशल शिशा स्पोर्ट सापाडमध्ये देण्यात आलेले. आणि म्हणूनच लास्ट इयर मला अजूनही आठवते ती फायनल, आणि रोहित जो पहिल्याच वर्ष खेळत होता त्याला गाडी देखील मिळाली. दरवर्षी नवीन चेहरे तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतात आणि हेच वैशिष्ट्य राहिलं पिंट्या शेठ पाटील यांचं. दरवर्षी एक तरी नवीन चेहरा आपल्याला सापाट संघामध्ये पाहायला मिळतो. यंग ब्रिगेड घेऊन पिंट्या शेठ पाटील जरूर मैदानाच्या आतमध्ये ते उतरत नाही पण संघाला उतरवतात. 35 धावा 19 बॉल 32 ची गरज. टॉस उडवलाय शुभम पाटील वरती आक्रमण हर्षांगचं तिसरा आलाय षटकार. षटकामध्ये आपण एकंदरीत विचार केला तर धावा आलेल्या त्या 22 आणि धावसंख्या पोहोचले 41 वरती. 18 बॉल मध्ये 26 धावांचा आता माफक आव्हान उरलाय. कमलेश पाटील ज्या पद्धतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालाय, शुभम वरती कमलेश वरती आक्रमण रोहित आणि हर्षांकडून जबरदस्त खेळ झालाय. मात्र आता कमबॅक इथूनच करावं लागेल. इथून जर झालं नाही तर रोहित आणि हर्षांगने दाखवून दिलं की आता 18 बॉल 26 धावा आमच्यासाठी मोठ्या नाही. निल्सन मडवी यांच्याकडून खास करून फार अपेक्षित आणि या सर्व सापाड गावामधला सर्वात आवडता खेळाडू कोणता असेल पिंट्या शेठ पाटील यांचा तर तो निल्सन मडवी. चॉप केल्या बॉलला, कव्हर्सला बॉल चाललेला आहे. सिंगल पूर्ण झाली आहे. डबल
प्रयत्न तर रोहितचा होता, पण अनिलच्या वेगाने बॉलवरती आला. सिंगलने धावसंख्या 42, 17 बॉल 25 धावांची अजून या मॅच मध्ये आपल्याला गरज पाहायला मिळते. येस, आणि लवकरच ते लग्न बंधनात देखील अडकणार आहेत. 28लाच त्यांचे एंगेजमेंट आहे आणि पिंट्या शेठ पाटील यांचं सगळ्यांना निमंत्रण आहे. निल्सन, येस, थोडस बिझी ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन त्यामध्ये सफल झाला होता. अराउंड द लेग बोल्ड, पहिली विकेट, 42 for 1. एसकेटी ग्रुप देखील चर्चेत राहणारा विषय. कल्याण वेस्ट ज्यांच्याकडून आम्हाला सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. थँक्यू एसकेटी ग्रुप. अमितदादा कारभारी चे अध्यक्ष आहेत एसकेटी ग्रुपचे, आणि ज्यांच्याद्वारे देखील आपल्याला एसकेटी ग्रुप चषक देखील या मैदानावरती जी स्पर्धा पाहायला मिळते. त्यांच्याच घरात एक शरीर सौष्ठवपटू देखील आहे, अक्षय कारभारी. फार मोठी उपलब्धी आहे. सापाड आणि त्यासोबत उंबडी दोन्ही गावं पहिलवानांची गाव आहेत. फार पूर्वीपासून फार जुनी परंपरा आहे लाल मातीच्या रांगड्या खेळाची या दोन्ही गावांना. कुस्तीमधून देखील बऱ्याचशा आजवर कुस्तीपटूंनी नाव कमवलेलं आहे. खोलात बॉल होता, बॅट आणि पायाचा मधून गेलाय निघून. हेच ते षटक आहे, कमलेशला माहिती आहे. इथे जर चान्स आता विकेटला घेतली नाही, डॉट बॉल जर आले नाही, तर मॅच मध्ये नागावने जी बॅटिंग केली आहे, आपण थोडंसं बॅकफुटला असू. 15 बॉल 25 अजूनही सामना आहे. सूरज मडवीला तिसऱ्या क्रमांकावरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रायटीला रिप्लेस रायटीने केले. हर्षांच्या विकेट नंतर मडवी देखील मैदानाच्या आतमध्ये, जो देखील रायटी आहे. 15 बॉल 25. बोट फिरवली होती. रोहित धावतोय खरा, कमलेशी धावला होता, बॉल सापडला नाही. चिकी सिंगल, धावा 1ने 43. बंद व्हायच्यात अजूनही 24 बॉल बाकी असताना 14. आहे. 14 बॉल आणि बांधवरांचं आगमन झालं, सुस्वागतम. 14 बॉल आणि 24 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. हे जे बॅटल आहे इंटरेस्टिंग आहे. रोहित पाटील अगेन्स्ट कमलेश पाटील. कोलात बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. डबलला कदाचित चान्स असेल. टीप मधून फिल्डर अनिल वेगाने, डबलला चान्स. थ्रो जर ऍक्युरेट आला, चान्स बनली आहे का? विशालच्या बॉडी लँग्वेजने दिसते बनले, विकेट गेले, पण टीव्ही अंपायर सांगतील आपल्याला हा डिसिजन काय असेल. आदरणीय पवनदादा पाटील आणि नितीनदादा पाटील सापाड यांच्याकडून देखील आम्हाला 2 सायकल स्पॉन्सर करण्यात आल्यात. आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. काही कामानिमित्त जरूर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांची उपस्थिती नाहीये, पण कदाचित फायनल डेला ते येतील, ज्या दिवशी यायला विसरू नका मित्रांनो. याच मैदानावरती रायगडचा टायगर अजय गायकवाड आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय रॉक सिंगर सपना पाटील यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. 67 धावांचा चेस आहे. पाहूया त्या मॅच मध्ये ही जी विकेट आहे, हा जो क्षण आहे, विकेट येते की थांबते. रोहित थांबतोय मैदानाच्या आतमध्ये, इम्पॉर्टंट ठरणार आहे. मी अगोदरच म्हणालो कमलेश अगेन्स्ट रोहित आहे, म्हणजे इथून या मॅचला कलाटणी बसू शकते. एक तर रोहितच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर मॅच नागावच्या बाजूने जाईल. कमलेश कडून विकेट आली तर मॅच पकडून वडवली बी अजूनही ठेवणार आहे. महेश मायू प्रतिष्ठान या नावाने आपल्याला चषक मिळवली. 20 संघ जे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत सापाड चषक 2025 या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी क्रीडांगण उंबरड्यावरती लास्ट सीझन मध्ये देखील आपल्याला ही मॅच पाहायला मिळाली, ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. टीव्ही अंपायर चेक करतात, डिसिजन थोडासा क्लोज आहे.
मॅच महत्वपूर्ण आहे. दोन्ही एका कॅलिबरचे टीम्स आहेत आणि थर्ड डे मधला हा पहिल्या फेरीतील सर्वात महत्वपूर्ण सामना आहे. इनफॉर्म टीम्स मध्ये द्वंद्व. थोडासा वेळ जरूर आपण घेत आहोत या डिसिजन साठी. बॅटर सेफ नॉट आउट. टीव्ही अंपायर साठी डिसिजन आलाय. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 21 रन पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. धावा मिळतील 2. धावसंख्या बनली आहे ती 45 आणि ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात. बॅट ड्रॅग झाली आहे, ओढली आहे पॉपिंग क्रीज मध्ये बॅटरने आणि देन मग त्यानंतर आपण पाहतोय तर स्टंप आणि बेलचा संपर्क तुटला. बॅटर सेफ आहेत. धावा 2. तेरा बॉल आणि 22 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना 12-13 गावदेवी नागावला. चला आता मॅचचा रिदम तोडू नका प्लीज बोथ द टीम्स. कमलेश शेवटचा बॉल. समोर लॉफ्ट केलं बॉलला. मिड ऑनला बॉल चाललेला आहे. सिंगल तर कम्प्लीट झाली आहे. थोडंसं फंबल पण सूरजला थांबवलं रोहितने. चान्स त्यालाच घ्यायचे. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 46. 1 विकेटचं नुकसान. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या 12-13 गावदेवी नागावला. ला पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि अजूनही 21 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गावदेवी 12-13 नागावला. महेश माळी प्रतिष्ठान चेंज गेम वडोली बीच अगेन्स्ट पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. कमॉन दोन्ही टीम्सला विनंती आहे प्लीज
वेळ जास्त घेऊ नका आता. वडवलीचे जावई आकाशदादा मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 4th ओव्हरला होईल सुरुवात. समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती आलाय जयेश पाटील पोलीस. नुकतंच ज्यांचं आगमन होते मंचावरती लाडके आयोजक या स्पर्धेचे पिंट्या शेठ पाटील यांचे जवळचे मित्र बायकर मॅन लेजंड प्लेअर उंबारलीचे सचिन दादा भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. 12 बॉल 21. फुल टॉस लॉकेट रोहितचा आणखी एक हिट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून आलाय मोठा षटकार. पिंट्या शेठ पाटील आणि सचिन दादा भोईर फार जवळचं नाते दोन्ही व्यक्तिमत्वांचं. मला आताही उंबरलीची नाईट स्पर्धा आठवते जी सचिन दादा भोईर यांनी आयोजित केली होती. पिंट्या शेठ पाटील यांच्या कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाडने त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला होता आणि त्यामध्ये रोहितला देखील पहिली बाईक मिळाली होती. तो आनंद वेगळा होता आणि आज सचिन दादा भोईर यांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 53. 53 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि 14 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. अंकित शेठ पाटील युवा उद्योजक उंबारली यांची उपस्थिती आहे. सहर्ष स्वागत अंकित. 10 बॉल 14 धावा 21 या मॅच मध्ये. पहिल्या विकेट नंतर रोहित खचला नाही. जबरदस्त सगळे त्याने केलाय. इथून मॅच आता जे काही मी म्हणेन जास्त करून करायचं ते गोलंदाजांना करायचं आहे. जर त्यांनी केलं तर वडवली बी या मॅच मध्ये असेल. अन्यथा मॅचचं मोमेंटम सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या नागावच्या बाजूने. ऑप्शनचा बाहेरचा बॉल चॉप करायचा होता. नॉन स्ट्राइकला थ्रो केलाय. डॉट बॉल फुल लेंथ वाईट ऑफ स्टंप यॉर्कर आला. चांगला चेंडू आला. हे जे डॉट बॉल आहे ते टोचणार आहे. 10 पेक्षा जास्त धावा राहिला लास्ट ओव्हर आणि जर कदाचित रोहित पाटीलची विकेट आली तर मग मॅच फसू शकते. लॉफ्ट करायचा होता. आता 2 सेकंडला थ्रो केला जाईल आणि येते ती सूरजची विकेट. रोहितला मात्र स्ट्राइक मिळते. दुसरा धक्का 53 वरती बसला. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज नागावला. स्ट्रेट फॉरवर्ड क्रिकेटच्या खेळामध्ये तसाच खेळ आपण सचिन भोईर यांचा बघितला आणि दोस्तीच्या दुनियेमध्ये कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाडच्या खऱ्या अर्थाने जे गुरुवर्य देखील आहेत आणि पिंट्या शेठ पाटील यांचे परम मित्र लेजंड प्लेअर कल्याण डोंबिवली क्रिकेट मधले सचिन दादा भोईर यांचं आगमन. 31ला नॉट आउट आहे रोहित. स्ट्रायकिंग एंडला सरकलाय पण आपण मैदानाच्या त्या बाजूला जर बघितलं तर अप्रतिम असं दृश्य आहे. जो थवा पक्ष्यांचा तुम्हाला पाहायला मिळतो. तुमचं लक्ष वेधून गेले. फार क्वचित पाहायला मिळतं. कॉन्क्रीटचं मागं जंगल आहे आणि त्या पुढे आता ही नैसर्गिक साधन संपत्ती. दिवाचाही खेळाडूंनी रानमेवा खाल्लाय मगाशी आणि आता हे फार क्वचित तुम्हाला दिसणार आहे दृश्य. फार मोठा थवा आहे. त्यांनी विश्रांती घेतली पण आपण विश्रांती घेऊ नका. वयात मॅचच्या दिशेने बॉल बाकी अजूनही या मॅच मधले आपण बघितले तर ते 8 आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या नागावला. रनआउटच्या विकेटने सूरजच्या नवीन बॅटर सिद्धूचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. दोघंही लेफ्टी आहेत. लास्ट ओव्हर मध्ये त्यांना ते ऍडव्हान्टेज आहे पण सध्याच्या घडीला जे 2 बॉल आहेत
जयेशने या 2 बॉलवरती किमान एकाची तरी विकेट काढली तर वडवली बी शेवटपर्यंत मॅच मध्ये फाईट देऊ शकते. 8 बॉल 14. कवसला चांगला फटका, ड्राईव्ह केला, मोठी गॅप. लॉंग ऑफने चान्स घेतले. शुभम वेगाने बॉलवरती आलाय, डबल मिळेल. 2 धाबा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. बॉल बाकीत आता ते 7 आणि 7 बॉल मध्ये धाबा पाहिजेत त्या 12. 55 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 7 बॉल 12. 7-12चं महत्व प्रत्येकाला माहिती आहे. मॅच मध्ये 7-12चं समीकरण आहे. पाहूया मोठ्या फटक्यासाठी जातोय रोहित की सिंगल डबलने लास्ट ओव्हर मध्ये चान्स घेईल. शफल झाला, फुल लेंथ बॉल. जर बॉल त्याच्या रेंज मध्ये असता तर कदाचित ट्राय केलं असतं, पण खोलात आला. सिंगलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या. मॅच्युअर इनिंग आतापर्यंत रोहित पाटीलची नागावसाठी. 56ला 2, 4 षटकांचा खेळ संपला. 67चा चेस आहे. बॉल बाकीत 6, धावा पाहिजेत 11. आपण गेलो तर 5 विकेट पडले होते वडवली बीच आणि इथे आतापर्यंत पडलेत ते फक्त 2. 11 पाहिजे 6 बॉल मध्ये, 10 चालतील विकेटच्या आधारावरती. हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सांगतं जे नियम आपण मागच्या काही स्पर्धांपासून पाहत आलेलो आहोत. 6 बॉल 11ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय आर्यन म्हात्रे. नवीन चेहरा या सीझन मध्ये इंट्रोड्यूस करत असताना चेंज द गेम वडवली बी. 11 धावा त्याला डिफेंड करायच्या. दुसऱ्या बाजूने सेट बॅटर रोहित पाटील नागावचा स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस जरूर होता. अंपायरचा सिग्नल, नो बॉल. कव्हरला बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला. डबलला चान्स घेतली जाईल का? नाही घेतली. 2 धावा मिळतात. फ्री हिटचा चेंडू फेस करेल सिद्धू आणि फिल्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल 1 धाव असेल की 2 मिळतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज नो बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एक्झॅक्ट शोल्डर लेवलला बॉल आला होता रोहितचा. 2 धाव्या बॉल वरती येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 58. बॉल बाकी अजूनही 6 आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 9. फ्री टॉन. ह्या बॉल वरती बरंच काही घडणार असेल. एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलं शॉर्ट कव्हरला आणि डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीपचा फिल्डर सरकतोय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. लॉंग ऑफ आहे. ऑन साइडला 3. फ्री हिट आर्यन म्हात्रे. 6 बॉल 9. ऑन साइडला बॉल चालला. बॅटचा आत लागला. कदाचित डबलला चान्स घेतली जाईल. हो निघाले दोघंही. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय आणि धावा देखील 2. बॉल उडालाय. मागून बॅकअप आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे 60 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल बाकेत 5. धावा पाहिजेत 7. 6ला विजय असेल विकेटच्या आधारावरती. आर्यन म्हात्रेला डॉट बॉल आता टाकायचे. जर डॉट बॉल आले तर प्रेशर क्रिएट होईल बॅटर्स वरती. जेव्हा धावा थांबतील तेव्हाच या मॅच मध्ये वडवली बी असेल, कारण डॉट बॉलचा पर्सेंटेज फार कमी आहे. विकेट आल्या नाही त्यामुळे धावांचा वेग आपण पाहतात. रोहित पाटील एका बाजूने अँकर रोल दाखवलेला आहे. जबरदस्त खेळ त्याने केलाय. 5 बॉल 7. सिद्धूकडे स्ट्राईक. आर्यन म्हात्रे एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. सापडलेत का? अनिल येतोय. ओ शेवटच्या क्षणाला जबरदस्त बॉडीचा बॅलन्स कॅच त्याने पकडली आहे. सिद्धूच्या विकेटने मॅच मध्ये येण्याची नामी संधी असेल ते वडवली बीला. 60ला 3.
महत्वपूर्ण क्षणाला आर्यन कडून विकेट आली आहे सिद्धूची आणि बॉल आता बाकी 4 धावा पाहिजेत 7. रोहितला स्ट्राईक मिळणार नाही. रुद्रमाई नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आहे. हीच ती संधी आहे. जर रोहितची तुम्हाला विकेट मिळत नसेल तर त्याला तुम्हाला ऑफ स्ट्राईक ठेवावं लागणार आहे आज जर सामना जिंकायचा असेल तर. महत्वपूर्ण क्षणाला सिद्धूची विकेट. तो पॅव्हलियन मध्ये परतला. सिनियर प्लेअर होता. आता प्रेशर हँडल करावा लागेल आणि लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीज करतोय. मैदानाच्या आतमध्ये आला रुद्रमाई. 4 बॉल मध्ये बनवायचा अजूनही 7 धावा. आर्यन मात्रे यंगस्टर जरी असला तरी त्याची एनर्जी बरंच काय दाखवून देते या मॅच मध्ये. उडवलाय रुद्रचा बॅट मधून रॉकेट थेट मिड विकेटचा बार. 6 धावा. ट्रायंगल आहे. थँक्यू डीजे. सचिन दादा भोईर असेल, प्रेमनाथ दादा काळन इदुटणे आणि पिंट्या शेट पाटील सापाड. प्रेमनाथ काळन माझ्या मते मला आठवत नाही क्रिकेट इतकं खेळलेले आहेत. पिंट्या शेट पाटील सुरुवातीला खेळले असतील पण मागच्या काही पर्वांपासून सापाड संघावरती असणारं त्यांचं प्रेम आणि त्यांच्याच मुलांच्या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतो सापाड. आणि त्यांना वाटतंय नेक्स्ट सीझन मध्ये ISPL मध्ये निल्सन मडवी खेळायला पाहिजे. जशी त्यांची तयारी देखील सुरू आहे. खास करून निल्सन वरती जास्त प्रेम आहे त्यांचं आणि सगळ्याच खेळाडूंवरती प्रेम आहे पण निल्सन त्यांचा आवडता खेळाडू आहे जो 28 तारखेला नवीन पाऊल टाकतोय आयुष्यामध्ये. 7 विकेट्सने नागावने सामना जिंकला. डिफेंडिंग चॅम्पियन मात्र या स्पर्धेच्या या पर्वामध्ये पहिल्याच राऊंड मधून परतीचा प्रवास करतील. हार्ड लक चेंज संघ मिळवली बी. चांगला संघर्ष राहिला. धावा चांगला झाला होता मात्र बॉलिंग युनिटला जमलं नाही आणि करून दाखवलं रोहित पाटीलने, सिद्धूने, सूरजने, रुद्रमाईने बॅटिंग ऑर्डरने धावा बनवल्या. नो डाऊट बनवल्या त्याने. 15 बॉलमध्ये 35 धावा नॉट आउट.